चांगलं सगळं व्यवस्थित आहे. काही तेवढं काही व्यवस्थित नाही. खर्च लावून पण काहीतरी करायला लागते. मागच्या वर्षीचे पैसे उरले असेल ना? काहीच नाही. वा वा. नाही काही पेरलं कसं हे पैसे नाही ते काढून सावकारी काढून सावकारी काढून. किती काढली सावकारची? पण बँकेचं लोन नाही काढलं? ते थकीत आहे आमचं. अरे थकीत असल्यामुळे मग सावकार काय भावाने घेते? ते 10,000 रुपये घेतो, 2,500 ते सवय घेते. 50-40,000 रुपये काढतो. 50,000 दरवर्षी काढायला? दरवर्षी. म्हणजे आता पेरलं 6 एकर का पुन्हा पेरायला 50,000 करावं लागतं? हो, निदान ते तणासक वगैरे आणि 50,000चे मग किती पैसे देतात सावकाराला? 12.5. किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी. 12 महिने. 50,000 घेतले 12.5 वरते. 12.5 वरते दिवाळी झाली तर घेऊन घेते. घेऊन दिवाळीच्या नंतर मग ते डबल असं का? 6 महिन्याच्या 12,000. हो 50,000 आले. हो 50. आणि लिहून काय घेते मग? लिहून काही नाही. जवळचे तर देते ते दुसरे नाही का? खत कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 2-4 पोते. 4,000चे एक पोते 1,000. एका एकराला किती लागलं आता? 4 थैल्या तर 3 पोते देतो. म्हणजे कमी देतो. लहान पराठी आहे तर. आणि मग नंतर पूर्ण किती लागते खत तरी? 12-13 पोते लागते. मग 12,000 13,000चे पोतेच. वेगळी वेगळी निधन वेगळं. ते म्हणजे दुकान चालू आहे आमचं. दुकान चालू आहे. म्हणजे पेरावं लागते म्हणून पेरताय. सगळे पेरतं म्हणून आपण पेरतो. ठीक आहे. तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय. बरं आहे, तुम्ही जवळ काम करताय. मग माणसाने आले कुठं तुम्हाला पाहण्यासाठी? हा भेट करून. बरं आशीर्वाद द्या. नको. शेतकऱ्यांसाठी